रात्री ना जेवण बनवायचं नव्हतं, रात्री खिचडीच बनवायची होती. सकाळचं बेसन उरलं होतं. म्हटलं आता फेकून कशाला द्यायचं आहे, आपण बायका कसं आहे जुगाड करायला एक्सपर्ट आहे बरं का. मग म्हटलं याची भाकरच बनवून घ्यावं. आम्ही बेसनाची भाकर लय लहानपणी खाल्लेली आहे गावी असताना. मी इकडे पण बनवत असते, मी मुलांना पण आवडते, माझ्या घरामध्ये सगळेजण खातात. आणि पटकन अशी भाकर बनवून घेतली. म्हटलं अगोदर कुकरला खिचडी लावून घेतली. खिचडीचं काही शूट वगैरे केलं नाही आणि फक्त त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलं आणि मीठ टाकून मस्त मळून घेतलं पीठ. आपले जसे भाकर बनवते तसं बनवून घ्यायचं आहे आपल्याला, भाकरीसारखी भाकर. पण भाकर लवकर पचतच नव्हती म्हणून जरा अशी झाली जरशी. त्याच्यामुळं मी सराटा घातल्यामुळं त्याचं ते पापूडच निघाला. आणि तवा भाकर बनवून घेतली आणि मस्त वाटाणे घालून आणि गाजर घालून मस्त भात बनवला होता. साईडला अंडे पण उकडून घेतले. मस्त रात्री जेवण केलं. सकाळी टिफिनवरती मेथीची भाजी बनवून दिली होती. आणि आमच्या घरामध्ये लय मेथीची भाजी आवडते बरं का. सारखं सारखं म्हणसाल की सारखी मेथीचीच भाजी धावते, दुसरं काही तुम्ही खात नाही का. मेथीची भाजी सगळ्यांनाच आवडते, मुलांना टिफिनवरती आणि मिस्टरांना पण. चपात्या पण बनवून घेतल्या पटकन. आणि सकाळी मला दुसरं बनवायचं होतं. मला एवढं कारलं आवडतं ना, खूप आवडते. मस्त मसाला कारलं बनवलं होतं आपल्या चॅनलवरती. मसाला कारलं लवकरच रेसिपी येणार आहे. मस्त शूट वगैरे केली, मस्त कारल्याची बनून झाली आणि मस्त खाल्ली. भेटूया.